खालीलपैकी भावे प्रयोग असलेले वाक्य निवडा. काय निवडायचं आपल्याला? खाली जी 4 वाक्य दिलेली आहेत त्या 4 वाक्यातील भावे प्रयोगाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. गणूला हा डोंगर चढविला. ठीक, बघा इथे चढणारा गणू आहे कर्ता. कर्ता हा त्याला ला प्रत्यय लागलेला आहे. कर्त्याला लागलेला सला ते सलाना ते प्रत्यय चतुर्थीचा असतो. कर्ता चतुर्थी विभक्तीत आहे. डोंगर हे कर्म आहे, प्रथमा विभक्तीत आहे. आणि चढविला हे शक्य क्रियापद आहे, त्यामुळे हा कर्मणी प्रयोग आहे आणि शक्य कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे, त्यामुळे हे आपलं उत्तर येणार नाही. सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले. बघा उजाडले हे भाव कर्तृक क्रियापद आहे. या भाव कर्तृक क्रियापदांना स्वतंत्र कर्ता नसतो, स्वतंत्र कर्मही नसते, कर्ता क्रियापदातच सामावलेला असतो. आणि अशा भाव कर्तृक क्रियापदाच्या सर्व वाक्यांचा भावे प्रयोग होत असतो. आणि त्या भावे प्रयोगाला अकर्तृक भावे किंवा भाव कर्तरी प्रयोग असं सुद्धा म्हणतात. आणि मग भावे प्रयोग असलेलं वाक्य कोणतं आहे? तर हेच आहे. कारण भाव कर्तृक क्रियापदाच्या वाक्यांचा नेहमीच भावे प्रयोग होतो आणि त्या भावे प्रयोगाला आपण अकर्तृक भावे किंवा भाव कर्तरी म्हणतो. मग हे आपलं उत्तर आहे. त्यांनी पुस्तक लपविले. इथे लपवणारे ते कर्ता, त्याला नि प्रत्यय लागलेला आहे. पुस्तक कर्म आहे, प्रथमा विभक्तीत आहे आणि त्यामुळे हा कर्मणी प्रयोग आहे. बरोबर आहे. मी त्याला घरी धाडले. धाडणारा मी, कर्ता प्रथमा विभक्तीत आहे. ठीक आहे, त्यामुळे हा कर्तरी प्रयोग होणार आहे. कारण फक्त कर्तरी प्रयोगामध्येच कर्ता प्रथमा विभक्तीत असतो. लक्षात आले का? आणि म्हणून आपलं जे उत्तर आहे की भावे प्रयोग असणारं वाक्य ते आहे सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले. उजाडले, मावळले, सांजवले, फटफटले, खवखवते, तडतडते, गरगरते, मळमळते ही सर्व भाव कर्तृक क्रियापद आहेत आणि या सर्व क्रियापदाच्या वाक्यांचा भावे प्रयोग होतो. ओके, यस.